रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचं टायटल तुम्ही क्लिक करून आले की हिवाळ्यामध्ये टोमॅटो कोणी लावायचा, इथून पुढे खर्च टोमॅटो शेती परवडेल का, आणि परवडत असेल तर काय करायचं. तर हा मुद्दा असणार आहे की इथून पुढे टोमॅटो शेती परवडेल का, हाच पहिली गोष्ट. चालता चालता बोलू आपण आज. पण आता टोमॅटो शेतीमध्ये काय काय होऊ शकतं किंवा काय काय खर्च लागू शकतो मी तुम्हाला सांगतो सरळ. आता आपण सुरुवातच करू इथून. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे, पण नवीन शेतकरी जे टायटल वाचून येतात किंवा त्यांना सांगतो. सुरुवात शेती तयार करण्यापासून, बियाणं, आता रोप 10 रुपयाला झालं, त्याच्यानंतर बेड तयार करणे, मल्चिंग टाकणे, स्ट्रक्चर तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर हे सर्व कामं करायला मजूर. हे जे काही तुम्हाला समोर आता स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतं, या सगळ्या गोष्टी तयार करायला मजूर, आणि मेन म्हणजे पैसा, इन्व्हेस्टमेंट. पहिल्या जमान्यात आता मला आठवतं 2006 ला मी 10वीत होतो. सायकल घेऊन आम्ही शाळेवर जायचो. ज्ञानेश्वर विद्यालय पेठ, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. आणि आमचं शेत रस्त्यावर आहे, जे व्हिडिओमध्ये नेहमी दिसतं. तर एक कमी म्हणजे जवळपास मला आठवतं ते 2 एकर क्षेत्र जे आताच आहे सेम, ते 50 ते 60 हजारात टोमॅटो व्हायचे. 50 ते 60 हजारात टोमॅटो लागवडीचा खर्च असायचा, आणि 1.5 ते 2 लाख रुपये बनायचे. आणि ते 1.5 ते 2 लाख आजच्या घडीला 10 लाखाची बराबरी करायचे. त्या टायमाला खर्च कमी होता, नफा जास्त होता. आज उलट झालंय. आज खर्च वाढला, नफा कमी झालाय. कारण नफा कमी होण्यामागचं कारण काय आहे की आपली अवकाळी लागवड, अवेळी लागवड आणि चुकीची लागवड. म्हणजे बाजारभावाचं नॉलेज नाही, लागवडीचं नॉलेज नाही, तरी टोमॅटो लावायचे. इथून पुढं टोमॅटोचं हिवाळ्यामध्ये लावायचं का नाही, हा एक महत्वाचा मुद्दा. आता जर आपण टप्प्याटप्प्याने लागवड केली तर प्रॉब्लेम नाही. पण आता टोमॅटो इथून पुढे लावायची एकच गोष्ट ठेवायची, आता इथून पुढे टोमॅटो लावणं म्हणजे रिस्क आहे. ज्याच्याकडे 2-4 लाख रुपये साईडला आहे त्यांना टोमॅटो लावायचे, आणि त्याच्याकडून कॅलेंडरवर लिहून ठेवायचं की मला 0 रुपये पण मिळू शकतात, किंवा माझा पैसा एवढा सट्ट्यामध्ये जाऊ शकतो, किंवा मी वरली लावली. हे का झालं, 2022 पासून जसे टोमॅटोला भाव भेटायला लागले कोरोना नंतर, 23 मध्ये बी टोमॅटोमध्ये लॉटरी लागली, 24 मध्ये बी बऱ्यापैकी टोमॅटोला पैसे बऱ्यापैकी झालेत. या सगळ्याच्यामुळं सगळ्यांना एकच वाटायला लागलं की आता अख्ख्या पृथ्वीवर किंवा अख्ख्या याच्यावर फक्त एकच पीक उरलंय बा टोमॅटो, तेच आपल्याला लखपती करू शकतं. आणि ही रिअलिटी होती. त्यामुळे टोमॅटोचं प्रमाण अति प्रमाण वाढलंय. म्हणजे एखादा शेतकरी लावून थकत बी नाही, आणि तो थकला नाही पाहिजे असं माझं मत नाही की कोणीच लावू नये म्हणून. तुम्ही लावा, पण आता इथून पुढे तुम्ही स्वतःचं नियोजन करून लावा. तुम्ही फेब्रुवारी म्हणजे येत्या नोव्हेंबर, डिसेंबर, सप्टेंबरची जानेवारीपर्यंत तुम्ही लागवड करू शकता. विरांग तुम्ही घेऊ शकता. विरांग लॉंग डिस्टन्सला चांगलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही साऊ लावू शकता. पुढे थोडं उशीर झाला तर 62-42 आहे.